कोर्टाने तडीपार केली म्हणजे त्या देशाचा गृहमंत्री होतो अशी टीका शरद पवार यांनी केली. अमित शहा तडीपार ते झाले ते काही वेगळ्या कामासाठी झाले नाहीत आणि काही चूक नसताना त्यावेळेला तत्कालीन सरकारने सूडबुद्धीने त्यांच्यावरती कारवाई केलेली होती हे आपल्यालाही माहित आहे. अमित भाई काय आहेत काय नाही कोणाला सांगायची गरज नाही. उद्या तुम्ही म्हणाल अटलजी पण आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये होते ते कसे काय पंतप्रधान झाले असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि म्हणून शरद पवार साहेब आरोप करताना आपण काय आरोप करतोय ते जर आपण स्वतः बघितलं पाहिजे. ते अमित भाईंनी केलेल्या आरोपामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत हे आम्ही जाणू शकतो. पण त्यांनी ज्या पद्धतीने अमित भाईंवर आरोप केलेले आहेत ते अतिशय म्हणजे कोणाचा निराधार आहेत मी असं म्हणेल. कारण अनेक लोक आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये सुद्धा होते. अनेकांनी कारावास त्या ठिकाणी भोगलेला आहे. तुम्ही त्यांनाही म्हणाल ते जेलमध्ये गेलेले होते म्हणून. अमित भाईंवर जी कारवाई झाली ती सूडबुद्धीने झालेली होती, चुकीची झालेली होती, राजकीय द्वेषातून झालेली होती आणि म्हणून त्यावेळेला त्यांच्यावरती कारवाई झालेली होती. चालणार तर हे चालूच राहणार आहे. कोणी इकडे जातं कोणी तिकडे जात. निवडणुका आलेल्या आहेत. निवडणुका समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून कोणाला तिकीट मिळणार आहे कोणाला नाही मिळणार आहे. आमची महायुती आहे त्यामुळे थोडीफार इकडे तिकडे धावपळ काही लोकांची होईल. त्याच्यामध्ये काही फार विशेष आहे मला असं वाटत नाही. मुख्यमंत्री होणार लोकांची भावना आहे संजय राऊत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार लोकभावना आहे असं संजय राऊत सकाळी म्हणाले. ते तर पंतप्रधानासाठी पण म्हणले होते मागच्या वेळेला. संजय राऊत मागच्या वेळेला उद्धवजी चांगले पंतप्रधान हे म्हणले होते. त्यांना काय त्यांचे नेते त्यांनी काय त्यांना पंतप्रधान करावं राष्ट्रपती करावं अमेरिकेचं पंतप्रधान राष्ट्रपती करावं तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय बोलावं काय बोलू नये म्हणून. राज्यातील जनता फडणवीसांना खलनायक असंही माहिती. अरे संजय राऊतांनी म्हटल्यामुळे काय लोक म्हणणार आहे का? संजय राऊत रोज तेच बोलते ते विरोधक आहेत. त्यांना म्हणू द्या काय म्हणत ते. पण लोकांच्या मनामध्ये काय त्याचं लवकरच दिसेल. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतायत त्याला अजिबात महत्व नाहीये. ते काही सकाळपासून वायफाय बडबड करत राहतात. त्याच्या म्हणण्याला कोणी त्या ठिकाणी फार महत्व देत नाही. ते सांगितलं संजय राऊतच्या जीवेला काही हाड नाहीये. वाटेल ते बोलत असतात. त्याच्या बोलणं सगळं निरर्थक असतं. आपल्यालाही कल्पना आहे. 1000 कोटी लाख कोटी त्यांना अगदी चढ्या फुटाण्यासारखे वाटतायत. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. जनतेला सर्व माहित आहे कोण काय म्हणून. भाजप 288 जागा लढवणार आहे का स्वबळ विधानसभा? नाही मी तसं म्हणणार नाही किंवा त्या बाबतीत मला माहिती नाही. पण या बाबतीमध्ये एक गोष्ट निश्चित आहे. वारंवार नेत्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आणि आम्ही हे तिन्ही मिळूनच यावेळेला लढणार आहोत. त्यामुळे जागेचं वाटप कसं होतं काय होतं ते पक्षासाठी ठरवतील. दिल्लीमध्ये ठरेल. तिन्ही नेते या ठिकाणी बोलतील तर दिल्लीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.